स्वागत आहे तुमचं सोनालीज वर्ल्डमध्ये। हा आजूबाजूचा परिसर तुम्हाला दिसतोय, हे पहा, हे आमचं आहे देवघर। हे देवघराचं या एका साईडचा दरवाजा आहे, इथून एंट्री आहे। तर इथे पूजेची लगबग चालू होती, सगळे एकमेकांना मदत करत होते, काय काय कामं होती ते सगळेजण मिळून करत होते। हे असं डेकोरेशन केलं होतं आणि खूप सुंदर असं वाटत होतं लाइटिंगमुळे, आणि संध्याकाळी तर खूप छान वाटत होतं। हे आमचं आहे देवघर, हे आमचं कुलदैवत आहे। इथे मामा पूजा करत होते सकाळी। तर आता दिसतंय ही एक रूम आहे, इथे गणपती बसतात। आता थोडं सामान ठेवलं होतं आणि मध्ये देवघर म्हणजे कुलदैवत, आणि एका साईडला इकडे परत सामान ठेवलं होतं। इथे भांडी वगैरे जी लागतात जेवणासाठी काही, तर ती इथे ठेवलेली होती, हे पहा। आणि इथून एक दरवाजा आहे। तर हे अंगण आहे मोठं। ह्या पूर्ण अंगणाच्या भोवती आम्ही रांगोळी काढली होती, आणि मध्ये भली मोठी अशी रांगोळी आम्ही काढली होती, हे पहा। खूप सुंदर वाटत होतं सकाळी, आणि सगळ्यांची तयारी चालू होती पूजेची। इथे आता काम चालू आहे पूजा बांधण्याचं। तर इथे सगळे मिळून पूजा बांधत होते, की असं केळीचा वापर केला जातो, आणि चौरंगावर मग केळी वगैरे ठेवून पूजा बांधली जाते। खूप सुंदर असा परिसर आहे। इथे गप्पा गोष्टी आणि पूजा बांधण्याचं काम सकाळी सकाळी चालू होतं। केळीचा वापर केला जातो, आणि केळीपासून खूप सुंदर अशी पूजा बांधली होती। प्रत्येकजण काही ना काही काम करत होतं। तसंच पूजा बांधून झाल्यावर आम्ही इथे रांगोळी काढत होतो सगळ्या मिळून, म्हणजे सगळे काही ना काही कामं करतच होते। ही वाडी पूजा असल्यामुळे सगळे मिळून काम करतात। हे पहा, मी इथे रांगोळी काढते आहे। आम्ही 5-6 जणी मिळून रांगोळी काढत होतो इथे, आणि ही पूजा मामा मामी पूजेला बसले होते, आणि अशी आहे पूजा झाली। पूजा झाल्यानंतर वेद पूजेच्या पाया पडत होता, त्याला भरपूर आवड आहे। पूजा वगैरे असेल तर त्याला बसून असं पूजा करायला वगैरे खूप आवडतं। तो इथे पूजा करत होता, आणि ही अशी आमची सत्यनारायणची पूजा खूप छान अशी मस्त झालेली आहे। हे तुम्हाला दिसतं, हे आमचं आहे कुलदैवत, आणि इथे मामा पूजा करत होते। कुलदैवताची पूजा झाली होती, हार वगैरे घालत होते। आणि हे आता दिसतंय, आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत सगळ्यांनी मिळून ही मोठी रांगोळी काढली होती। तर ह्याचे काही क्लिप्स तुम्हाला दिसतात, आणि सुंदर अशी रांगोळी तयार झाली। खूप मेहनत केली, पण खूप छान वाटलं। माझा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका।